महत्त्वाची आणि मोठे अपडेट, कारण व्ही सतीशन केरळचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत। काँग्रेसकडून व्ही सतीशन यांचं अधिकृत नाव जाहीर झालंय। के.सी. वेणुगोपाल यांचा पत्ता कट झालाय। महत्त्वाची बातमी, केरळच्या मुख्यमंत्री पदासाठी के.सी. वेणुगोपाल आणि व्ही सतीशन यांची नावं चर्चेमध्ये होती, मात्र काँग्रेसकडून व्ही सतीशन यांचं अधिकृत नाव जाहीर झालेलं आहे। त्यामुळे केरळचे नवे मुख्यमंत्री हे व्ही सतीशन असणार आहेत। त्यामुळे के.सी. वेणुगोपाल यांचा पत्ता कट झालेला आहे। के.सी. वेणुगोपाल यांच्या नावाची मुख्यमंत्री पदासाठी चर्चा सुरू होती, त्यांचं नाव आघाडीवर होतं, मात्र व्ही सतीशन आता केरळचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत। काँग्रेसची बैठक पार पडलेली आहे, त्या बैठकीमध्ये व्ही सतीशन यांचं अधिकृत नाव जाहीर झालेलं आहे। याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, मोठे नाव अखेर राहुल गांधी यांनी मित्र आणि पक्षाचा कार्यकर्ता, ग्राउंड झिरोवरती काम करणारा नेता यामध्ये फरक करताना व्ही सतीशन यांना संधी दिली आहे। के.सी. वेणुगोपाल हे राहुल गांधींचे अत्यंत क्लोज मानले जात होते, सातत्याने त्यांचं नाव आघाडीवरती होतं, मात्र व्ही सतीशन यांनी विरोधी पक्ष नेत्यांच्या पदाची न्याय दिला आणि त्यांच्याच नेतृत्वामध्ये ह्या निवडणुका लढल्या गेल्या होत्या। त्यामुळे त्यांचं नाव आघाडीवरती होतं। त्यांचं लोकप्रियता देखील पी विजयन जे सध्याचे माजी मुख्यमंत्री आहेत त्यांच्यापेक्षा, पिनराई विजयन यांच्यापेक्षा खालोखाल 22% होती। त्यामुळे आणि खास करून जेनजी मध्ये नवीन जे युथ आहे त्याच्यामध्ये व्ही सतीशन यांची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात आहे। राहुल गांधी यांनी जेव्हा भारत जोडो यात्रा काढली होती त्या सगळ्या यात्रेचं 22 दिवसाचं नियोजन हे व्ही सतीश यांनी केलेलं होतं। केरळमध्ये एर्नाकुलम जिल्ह्यातील परवूर विधानसभा मतदारसंघाचे ते प्रतिनिधित्व करतात। 2001 पासून सलग 5 वेळा या मतदारसंघातून ते निवडून आलेले आहेत। 2021 मध्ये केरळ विधानसभा निवडणुकीनंतर त्यांनी विरोधी पक्ष नेते पदाची निवड झाली होती आणि तेव्हापासून त्यांनी जे सध्याचं जे सरकार होतं केरळमध्ये डाव्यांचं, त्यांच्या विरोधात पोलखोल अभियान राबवलं होतं। कशा पद्धतीने आकडे आणि वस्तुस्थिती वेगळी आहे यामध्ये तरुणांपर्यंत पोहोचले होते। त्यामुळं त्यांचं नाव हे आघाडीवरती होतं, ग्राउंड झिरोवरती ते काम करत होते। के.सी. वेणुगोपाल हे केंद्रातील काँग्रेसच्या नेत्यांच्या जवळचे आहेत, मात्र ग्राउंड झिरोवरती काम करणारे व्ही सतीशन हे साम दाम दंड भेद या सगळ्या बाबतीमध्ये पुढे ठरले। कारण एक वकील व्यवसायाने वकील राहिले, केरळ उच्च न्यायालयात वकिली केलेली आहे, त्यामुळे आपल्या अभ्यासवृत्तीमुळे देखील त्यांची विधानसभेतील भाषणं प्रभावी ठरली होती। आणि या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवरती आता जर पाहिलं तर एक नवा वकील जो आहे केरळम या राज्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून आपल्याला पाहायला मिळत आहेत। मात्र आता जनतेच्या वकिली करताना खऱ्या अर्थानं ते जनतेला कशा पद्धतीने न्याय देतात, कारण केरळ हे अत्यंत उच्च घोषित राज्य म्हणून ओळखलं जातं, सर्वाधिक साक्षर असलेलं राज्य आहे, रॅशनल म्हणजे तार्किक विचार करणारं राज्य आहे। या राज्यातील बहुतांश लोक हे परदेशात राहतात आणि इंग्रजीवरती प्रभुत्व असलेलं, त्याबरोबर सांस्कृतिक दृष्ट्या प्रगत असं राज्य, तर त्यामुळे केरळची धुरा कशा पद्धतीने काँग्रेस पुढे घेऊन जात आहे हे पाहणं महत्वाचं आहे। सध्या तरी व्ही सतीशन यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाले। के.सी. वेणुगोपाल, रमेश चेन्निताला जे महाराष्ट्रातील प्रभारी आहेत काँग्रेसचे, त्यांचंही नाव आघाडीवरती होतं, मात्र व्ही सतीशन यांनी यामध्ये बाजी मारलेली आहे आणि अखेरपर्यंत त्यांच्या नावाची पहिल्यापासून चर्चा होती आणि पुढारी न्यूजने देखील या संदर्भामध्ये अगोदरच वृत्त दिलं होतं की कशा पद्धतीने व्ही सतीशन यांचे साधारण 21% लोकांची पसंती आहे, रमेश चेन्निताला यांना अवघ्या 8% लोकांची पसंती होती आणि के.सी. वेणुगोपाल हे 3% लोकांना त्यांचा पाठिंबा दर्शवला होता वेगवेगळ्या सर्व्हेनुसार। तरी के.सी. वेणुगोपाल हे राहुल गांधी यांच्या क्लोज होते आणि असं सांगितलं जातं के.सी. वेणुगोपाल यांना संधी मिळेल। काँग्रेसकडून व्ही सतीशन यांचं नाव अधिकृतरित्या जाहीर झालेलं आहे, त्यामुळे सतीशन हे आता केरळचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत। शिवाजी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।